परमात्मा परेशु म्हणजे गुरूंना परमेश्वराची उपमा दिलेली आहे। प्रत्येक वर्षी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी 5 सप्टेंबर रोजी देशभर शिक्षक दिन साजरा केला जातो। या शिक्षक दिनाच्या अनुषंगाने आपण एका थेट संवाद या कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या व्यक्तीशी थेट संवाद साधणार आहोत। नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण ज्यांची भेट घेणार आहोत ते साहित्य क्षेत्रातील एक महनीय व्यक्ती म्हणून सुप्रसिद्ध आहेत। तसेच मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत आणि लातूरपासून जवळच असलेल्या रेणापूर महाविद्यालयाचे ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। त्यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देणार आहे। पण ज्याच्याबद्दल मी आता उल्लेख केलेला आहे ते आहेत प्राध्यापक जयद्रथ जाधव सर। नमस्कार सर। सर नमस्कार। थेट संवाद या कार्यक्रमामध्ये माध्यम वृत्त सेवेतर्फे आपलं मनापासून स्वागत करतो आणि सुरुवातीला कार्यक्रमाच्या आपल्याला शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। हो सर, धन्यवाद सर। आमच्या वाचकांसाठी आपण आपला साहित्य प्रवास आणि ज्ञानाचा प्रवास हा सांगणारच आहोत, परंतु तत्पूर्वी प्रारंभी आपण आपला थोडक्यात परिचय करून द्यावा। नमस्कार। प्रथमतः माध्यम वृत्त समूहाचे आम्ही आभार मानतो। मी प्राध्यापक डॉक्टर जयद्रथ सुभाषराव जाधव, मराठी विभाग प्रमुख म्हणून शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथे 1996 पासून कार्यरत आहे। 1996 ते 2022 इतक्या प्रदीर्घ सेवेमध्ये मी पहिल्यांदा अध्यापन आणि त्यानंतर आपलं इतर काम हे मी सातत्यानं पाहत आलेलो आहे। या सगळ्या प्रवासात मी माझं जे लेखन वाचन जे केलेलं आहे, परंतु या निमित्तानं सांगण्यासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे, इतक्या दीर्घ कालखंडामध्ये एकही तास मी मिस केलेला नाही। विद्यार्थी 1 असतील किंवा विद्यार्थी 2 असेल किंवा विद्यार्थी 3 असतील, विद्यार्थ्याची संख्या न पाहता विद्यार्थी कॉलेजला आलेला आहे म्हणल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा तास घेणे हे मी माझं पहिलं कर्तव्य समजतो। दुसरा मुद्दा असा आहे की कोणत्याही तासामध्ये माझ्या अध्यापनाच्या मुद्द्याशिवाय मी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केलेली नाही। विद्यार्थ्यांच्या हिताची किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची किंवा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी अशाच प्रकारची चर्चा मी सातत्याने करत आलेलो आहे। अध्यापनामध्ये विनोद करणे किंवा करमणूक करणे किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं बोलत राहणे असा स्वभाव मी पहिल्यापासूनच माझ्या अध्यापनामध्ये मी ठेवलेला नाही। अत्यंत निष्ठेने मी माझं अध्यापन कार्य आतापर्यंत पूर्ण करत आलेलो आहे। मी एक सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे। माझे वडील शेतकरी होते, आजही ते गावाकडे शेती करतात। अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं अत्यंत कष्टातून मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। नोकरीमध्ये आल्यानंतर ह्या म्हणजे शिक्षण, अध्यापन आणि पुढं आपलं लेखन वाचन आणि कुटुंब या सगळ्या जबाबदारीवर पूर्ण करत किंवा त्या जबाबदाऱ्या पेलत मी माझा जीवनाचा प्रवास आतापर्यंत आणलेला आहे। जयद्रथ जाधव सर हे मूळचे नवकुंडधरी येथील रहिवासी आहे। सर, तुम्हाला सुरुवातीपासून शिक्षकी किंवा प्राध्यापक व्हावं असं वाटत होतं का अजून इतर कुठल्या ह्याच्यात करिअर करायची तुमची इच्छा होती? खूप चांगला प्रश्न विचारला। कारण ज्या काळामध्ये मी शिकत होतो 1985ला माझी 10वी वडवळमधनं झाली, आमच्या गावात। म्हणजे तुमच्याच गावातनं झाली। परंतु आपण पुढे कसं शिक्षण घ्यावं याचं माझ्यासमोर कुठल्याही प्रकारचं चित्र नव्हतं। एक तर वडील 1ली 2री शिकलेली आहेत, त्यांना वाचता आणि सही करता येतं, त्याच्या पलीकडे त्यांना कुठल्याही प्रकारचं शिक्षणाबद्दलचं माहिती नाही। परंतु वडिलांची एक भूमिका नेहमी राहिलेली आहे, आईनी वडिलांची, की ती आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे। कारण आपल्याकडे शेती फार कमी आहे आणि मुलं आपली शिकली तरच आपली मुलं पुढल्या काळामध्ये नीट पद्धतीनं जगतील, हा त्यांचा एक आम्हाला शिकायला पाठवण्याचा एक भाव होता। दुसरी गोष्ट अशी आहे की वडवळला मी 10वी पास झाल्यामुळं की आता शिकायला कुठं जायचं, तर उदगीरला आम्ही शिक्षणासाठी श्यामलाल महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला। तिथं
कनिष्ठ महाविद्यालय आहे. श्यामलाला घेण्याचं कारण हे आहे की श्यामलाचं जे कनिष्ठ महाविद्यालय त्या काळामध्ये होतं, आजही ते खूप चांगल्या पद्धतीने चालतं, की ते विद्यार्थ्यांकडनं अभ्यास करून ते घ्यायचं, विद्यार्थ्याच्या अभ्यासावर ते लक्ष ठेवायचं. एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना कमी जास्ती काही असेल तर तेही ते गरजा पूर्ण करायच्या. मला आठवतंय आजही आमचे सोमवंशी सर आजही आम्हाला भेटतात आणि आपुलकीने चौकशी करतात की त्या काळामध्ये आम्हाला 12वीला आम्ही असताना आमच्या रूमवरती यायचे आणि अभ्यास कसा झाला ते पाहायचे. इतकी आपुलकी त्या ठिकाणी होती. आणि मी मान्य करतो की श्यामलाल महाविद्यालयाचा स्टाफ चांगला मिळाला म्हणून मी 12वी पास होऊ शकलो. पुढं फर्स्ट इयरला प्रवेश घेत असताना की मी कला शाखेचा विद्यार्थी, की मला असा काही उद्देश नव्हता की आपण कुठला विषय घ्यावा, कोणत्या विषयात आपण पदवी घ्यावी. परंतु मी असं ठरवलं की 12वीला ज्या विषयात चांगले गुण पडलेले आहेत ते विषय मी पदवीसाठी निवडले. मराठी विषय निवडला, समाजशास्त्र हा विषय निवडला आणि इतिहास हा विषय निवडला. या 3 विषयामध्ये मी पदवी पूर्ण केली. अगदी BA होईपर्यंत माझ्यासमोर कुठल्याही प्रकारचं चित्र नव्हतं की आपल्याला काय व्हायचं. पण वडिलांना सातत्यानं असं वाटायचं की आपल्या मुलांनी तलाठी व्हावं. कारण त्या काळामध्ये की तलाट्याची जी काही क्रेज होती ग्रामीण भागामध्ये ती खूप मोठी होती. तलाठी म्हणजे तो जणू काही सगळ्या गावातला कारभार त्याच्याकडे आहे. पटवारी गावचा, तो गावचा पटवारी आहे. तो सगळ्या गावाच्या शेत जमिनीच्या नोंदी ठेवतोय. शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या नोंदी महत्वाच्या आहेत शेत जमिनीच्या. आणि कोतवाल त्याच्यासोबत आहे बॅग घेऊन. त्याच्या दमतीला 2-4 माणसं गावामध्ये पडून आहेत. गावातल्या पाटील असतील, सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, तलाठी आले म्हणले की ते सगळ्या लवाजमा त्याच्या अवतीभोवती असायचा. आणि त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलाने तलाठी व्हावं. परंतु मी खरं सांगतो की मला कधी तलाठी व्हावं असं वाटलं नाही. पण जेव्हा मी पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो आणि मी MA करण्यासाठी मी लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. ते उदगीरला मी 5 वर्षे शिक्षण घेतलेलं होतं. जवळपास आता लातूरला शिकायला जावं असं मला त्यावेळेस वाटलं आणि मी लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील होते, डॉक्टर चंद्रकांत देऊळगावकर सर होते, प्राध्यापक वसंतमा जाधव सर आम्हाला होते, डॉक्टर गळेगावकर सर आणि गळेगावकर मॅडम आम्हाला होत्या, डॉक्टर सीताराम कटारे सर शेवटच्या वर्षाला आम्हाला आले. आणि या सगळ्या गुरुजनांचं अध्यापन कार्य पाहून मला असं वाटलं की आपण शिक्षक झालं पाहिजे. मला वाटलं की आपण आता प्राध्यापक झालं पाहिजे. आणि त्यांच्याकडनं शिक्षणाची जी शैली होती आणि त्यांच्याकडनं मला जे मिळालं, कारण की मराठी विषयासाठी मी MA साठी प्रवेश घेतलेला होता आणि त्यांची जी अध्यापनाची शैली होती इतकी खोलवर जाणारी होती, एवढी विस्तृत होती की त्यांनी खऱ्या अर्थाने मला वाचनाची सवय लावली, मला समीक्षणाची सवय लावली, मला जीवनाकडे बघण्याची दृष्टी त्यांनी मला दिली आणि आपलं ध्येय निश्चित करण्याची दृष्टी सुद्धा मला या दयानंद कला महाविद्यालयानं दिली. असं म्हणणं तर ते काही चुकीचं होणार नाही. याचबरोबर मला हावगी स्वामी महाविद्यालयामध्ये मी माझी पदवी पूर्ण केलेली आहे. त्या काळामध्ये उदयगिरी महाविद्यालयामध्ये डोळे सर होते, नायडोळे सर होते, पण पुढच्या 1च वर्ष ते होते. मी पदवीला आल्यानंतर 2 वर्षात ते निवृत्त झाले होते. पण मी उदयगिरी महाविद्यालयाला प्रवेश न घेता मी हावगी स्वामीमध्ये प्रवेश घेतला आणि हावगी स्वामी महाविद्यालयामध्ये सुद्धा पदवी वर्गाला आमची जडणघडण आदरणीय कृष्णचंद्र न्याते आणि आदरणीय डॉक्टर राम तोंडारे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेली होती. एकीकडे मराठी भाषेचा लळा सुद्धा त्यांनीच आम्हाला लावला आणि तो दयानंद महाविद्यालयाने पूर्ण केला. हा शिक्षणाबद्दलचा हा प्रवास. आणि मी जाणीवपूर्वकच मराठी विषयातनं MA करायचा निवडलेलं होतं, कारण आपल्याला इंग्रजी फारशी जमत नाही, कारण मी खेड्यातून आलेला मुलगा होतो आणि त्या काळामध्ये इंग्रजी माझी खूप कच्ची होती. मला आजही आठवतंय की वडवळला आपले दाबक्याचे करीम सय्यद सर होते. होते. आणि मी 10वीचं शिक्षण जवळपास आता थांबावं, पुढे आपल्याला शिकणं होणार नाही अशी माझी परिस्थिती होती, कारण की वडील वेगळे राहिले होते भावापासून आणि वडवळ ते झरी जवळपास 9 किलोमीटरचं अंतर आहे. रोज 9 आणि जाणं 9 आणि येणं 9 असं 18 किलोमीटर व्हायचं. आणि 10वीचं जवळपास जानेवारीपर्यंत मी वर्ष शिकलो आणि पुढे मला जाणंच होईना म्हणून मी थांबलो तिथे. आणि 15-1 दिवस मी शाळेलाच नाही. आमची मुलं जायची गावातनं, त्यांच्याकडे सरांनी निरोप, आणि त्या जाधवला फक्त ये म्हणून सांगा. मग मुलाने मला सांगितलं, मित्रांनी 2-3 दिवसांनी मी गेलो. पहिल्यांदा मला करीम सर रागावले
म्हणले तू मूर्ख आहेस का, तू वेडा आहेस का, तू पागल झालास का, तुला काही कळतं आहे का नाही कळतं आहे, असं अर्ध्यातून शाळा सोडायची असती का, पास हो नापास हो, फक्त तो फी भरलेली आता परीक्षाच दे. मग हे या दरम्यान माझी सायन्सची प्रॅक्टिकल परीक्षा निघून गेलेली होती. मी म्हणलं सर प्रॅक्टिकल परीक्षा निघून गेली, आता मी कसं काय, त्याचा काही विचार करू नको, जे असेल तो दे आणि तू पास हो. मी आजही मान्य करतो की करीम सय्यद सरांनी जर मला हा सल्ला दिला नसता तर मी 10वी परीक्षा दिलोच नसतो आणि मी पुढं शिकायला गेलोच नसतो. या दरम्यान दुसरी एक घटना माझ्या जीवनामध्ये घडली. कारण माझ्या गावामध्ये मी 9वी 8वी पास झालो, माझ्या गावामध्ये 8वी उघडली होती. म्हणजे हळूहळू माझ्या गावात मी पुढे राहायचं, माझ्या गावात शाळा उघडायची. मला असं वाटलं की हा 1 वर्ष आपण ड्रॉप घ्यावा, थांबावं 1 वर्ष, काही हरकत नाही, एवढं काही कळायचं नाही त्या काळामध्ये, आणि गावात शाळा उघडलेली आहे त्या शाळेमध्ये जाऊ. एकतर वडिलांनाही मदत होईल शेतीमध्ये, आपल्यालाही जाण्याचा त्रास वाचेल, म्हणून त्याही कारणाने मी शाळेमध्ये जात नव्हतो. म्हणजे 10वीचं अर्धे वर्ष झाल्यानंतर त्या दरम्यान मी सकाळी उठायचं, जनावरं घ्यायची, बैल घ्यायची, सोडायची, शेताकडे चारायला घेऊन जायचं. आणि सकाळी सकाळी हे चित्र म्हणजे 15 दिवस चित्र आईनंही पाहिलं. आणि सकाळी सकाळी आई शेतामध्ये आली, शेती अगदी जवळच आहे गावाला लावून. आई शेताकडे आल्यानंतर आईने सांगितलं की शाळेला जाणार आहेस का, एवढं एकच सांगायचं, हो किंवा नाही. मी म्हणलो का, ती म्हणाली की जाणार आहेस ना एवढंच सांगायचं. मग मी म्हणलो का, ती म्हणाली जाणार नसशील 1 दगड तुझ्या डोक्यात घालते आणि 1 दगड मी माझ्या डोक्यात घालते आणि इथंच आपण संपू, मला पुढं तू इथं राहिलेला आवडणार नाही. माझ्यासमोर पीच निर्माण झाला आणि म्हणून मी आता आपलं ऐकायला तयार नाही, आई थांबणार नाही, म्हणून मी तिथं सगळं ते सोडलं. म्हणजे बैल बारदाना बांधले आणि घरी आलो. शाळा 12 वाजता होती वडवळची, तिथं लगेच 9 वाजले असते साधारणतः. आंघोळ केली आणि प्रवासाला निघालो. तर मला शाळा सापडत होती, कारण मी नेहमीच 10लाच निघायचं घरून. मग प्रवासाला गेलो. म्हणजे आई, करीम सय्यद सर, हा सगळा गुरुजन वर्ग, यांच्यामुळं मी खरं तर आज या परिस्थितीमध्ये उभा आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. की माझ्या ह्या शैक्षणिक प्रवासामध्ये आई वडिलांना फारसं कळत जरी नसलं तर शिकावं एवढी त्यांची दुर्दम इच्छा होती. आणि त्यांनी आमच्या सगळ्या भावंडांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी तो केलेला आहे. जाधव सरांनी मगाशी आपला जीवन प्रवास उलगडून आपल्याला सांगितलेलाच आहे. जाधव सर म्हणजे खरंच विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून रेणापूरमध्ये ओळखले जातात आणि प्रचंड निष्ठा त्यांची अध्यापनावर असल्यामुळे ती एकही दिवस घरी न बसता अध्यापनाचं कार्य चालू ठेवतात. सर, इतकी धावपळ तुम्ही करता, इतकं सगळं हे करता आणि यातून वेळ साधून तुम्ही अनेक ग्रंथसंपदा देखील निर्माण केलेली आहे. या कोणकोणत्या प्रकारचे ग्रंथ आपण आतापर्यंत निर्माण केलेले, त्यांची नावं आपण वाचनासाठी सांगावी. खरं सांगायचं म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादा वाचक म्हणून मी सांगतो, जेव्हा लिहायला जातो, खरं तर सृजनात्मक लेखन मी केलेलं नाही. म्हणजे कथा, कविता, कादंबरी मी लिहिलेली नाही अभ्यासक्रमाची, परंतु समीक्षात्मक लेखन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि हे सगळा प्रयत्न करत असताना जेव्हा बरेचसे माणसं जेव्हा समीक्षात्मक लेखन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते थोडेसे चाचपडत बी असतात की आपण केलेलं लेखन योग्य दिशेला आहे का नाही असंही त्यांना वाटत असतं. त्याच्यामुळं पहिला समीक्षात्मक लेखन करण्यासाठी त्यांचं पत्रिकेमधून लिहिणे, वृत्तपत्रामधून लिहिणे किंवा ज्या काही आमच्या विषयाच्या चर्चासत्र होतात, कार्यशाळा होतात, याच्यामधनं निबंध वाचन करणे, हे मी सुरुवातीला केलं. आणि हे सगळं करत असताना मला चांगल्या प्रकारचे अभिप्राय त्या परिषदामधनं, त्या कार्यशाळेमधनं, नियतकालिकामधनं मला मिळू लागले गेली. आणि मी पुढे असा विचार केला की आता आपण संपादनामध्ये थोडंसं लक्ष द्यावं. कारण जेव्हा आम्ही अध्यापन करत होतो, म्हणजे आम्ही शिक्षक म्हणून आम्ही प्राध्यापक म्हणून आम्ही शिकवत होतो, तेव्हा काही समीक्षेची गरज आम्हाला भासत होती. कारण की जागतिकीकरण आलेलं होतं, नवं समाजरचना, नवी जीवन पद्धती, नवं राजकीय पद्धती, नवी विचारशैली जागतिकीकरणामुळे आलेली होती आणि ते साहित्य अध्यापनामध्ये, अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होत होतं. त्याच्यासाठी मी पहिलं काम केलं की मी एक राष्ट्रीय दर्जाचं चर्चासत्र रेणापूरमध्ये 30 नोव्हेंबर 2010 मध्ये मी आयोजित केलं. आणि त्या निमित्तानं आम्ही एक छानशी
संपादनाचा ग्रंथ आम्ही काढला. माझा तो पहिला ग्रंथ संपादनाचा, म्हणजे तुमचा साहित्याचा पहिला अपत्य ते. पहिला अपत्य ते संपादन आहे हो. की त्या चर्चासत्राला ज्यांनी ज्यांनी निबंध लेखन केले ते निबंध मी वाचले, ते दुरुस्त केले, त्याला आपण संपादकीय संस्कार म्हणतो, ते सगळे केले. आणि एक त्याचा विशेष होता की जागतिकीकरणानंतर मराठी साहित्याचे बदलते स्वरूप आणि सगळा ग्रामीण समीक्षा त्यामध्ये आलेली होती, कथा, कविता, कादंबरी. या निमित्तानं मी असं केलं की जागतिकीकरणानंतर जी कविता आली, जी कथा आली, जी कादंबरी आली, त्याच्याबद्दलचं काही समीक्षणात्मक संपादन मी त्या ठिकाणी पूर्ण केलं. त्या दरम्यान म्हणजे 1990च्या पुढे म्हणजे 95-2000 काळामध्ये अशी एक चर्चा जोमाने होत होती, सातत्यानं होत होती आणि ती कुठंतरी मला खटकत होती. चर्चा अशी होती की आता जागतिकीकरणामध्ये मराठी भाषेचं काय होणार, म्हणजे मराठी भाषा टिकणार का नाही टिकणार. इंग्रजीचं प्रस्त इतकं वाढायला लागलेलं आहे, इंग्रजी शाळा इतक्या वाढायला लागलेल्या, संभाषणामध्ये, संवादामध्ये, बोली भाषेमध्ये इंग्रजीचा प्रस्त वाढलेला आहे. आता काय होणार, म्हणजे मराठी भाषेवर आता इतकं आक्रमण होत आहे की आता हिचं अस्तित्वच नष्ट होईल. त्या दर्जानं मी काही चिंतन करायला सुरुवात केलं, अभ्यास करायला सुरुवात केलं. काही लेख मी त्या दरम्यान मी लिहिले. जागतिकीकरण, मराठी भाषा, आव्हानाने उपाय, या निमित्तानं मी अनेक शोधनिबंध वाचले, अनेकांचे ग्रंथ वाचले, किंवा मातृभाषा म्हणून जे काही जागतिक दर्जाचं जे काही चिंतन आहे, जे लेखन आहे, ते थोडंसं मी वाचून घेतलं. किंवा भारतामधली माणसं जी अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत, बाळ फडके सारखी माणसं, त्यांचं मी थोडंसं वाचलं, किंवा मोळे सारखी माणसं, त्यांचं थोडंसं वाचलं. किंवा आपले गोडबोले, अच्युतराव गोडबोले यांची जी पुस्तकं आहेत संगणकावर, त्यांनी खूप चांगली पुस्तक, त्यांचं मी समीक्षण वाचलं मराठी भाषेबद्दल. ह्या त्यांचं असं प्रथम सगळ्यांचं असं मत होतं की मातृभाषेला पर्याय नाही, म्हणजे जागतिकीकरण जरी आलं तर शिक्षण जे आहे ते मातृभाषेतून असलं पाहिजे. मातृभाषेशिवाय त्या मुलाच्या शिक्षणाचा विकासच होत नाही. म्हणून यशवंतरावांनी ठेवलेलं धोरण तेही मी वाचून घेतलं. आणि या निमित्तानं मला असं वाटलं की आता आपण मराठी भाषेवर एक संपादन आपण करावं आणि एक पर्याय आपण लोकांना द्यावा की असं काही नाही, जागतिकीकरण आलंय म्हणजे आता भाषा संपणार असं होणार नाही. म्हणजे ही भाषा जी की आहे की इतकी भाषा ही रसातळातनं पुढे आलेली आहे की अशी सहजासहजी एखाद्या आक्रमणाने ती संपणार नाही. आणि मराठी भाषेवर साधारणतः 13व्या शतकापासून आक्रमण होत आलेली आहे आणि सगळी आक्रमणं या भाषेनं पचवून आणि नव्या जोमानं ती पुढं टिकून राहिलेली आहे, तिने अस्तित्व टिकवलेलं आहे. आणि तिच्या अस्तित्वासाठी खऱ्या अर्थाने हा संपूर्ण समाज तिच्या पाठीशी असणं आवश्यक आहे. जोपर्यंत समाज भाषेच्या पाठीशी उभा असतो तोपर्यंत भाषा संस्कृतीला कुठल्याही प्रकारचं मरण नसतं. अशा प्रकारचा एक निष्कर्ष देणारा जागतिकीकरण, मराठी भाषा, आव्हान आणि उपाय हा दुसरा संपादनाचा ग्रंथ मी त्या काळामध्ये काढला. आणि याही ग्रंथाची चर्चा त्या काळामध्ये खूप झाली. विशेषतः राजवाडेंनी 1925ला चिंता व्यक्त केलेली होती, मराठी भाषेचं काय होणार, मराठी भाषा आता मुमूर्ष झालेली आहे की काय. म्हणजे ते सगळं चिंतन त्या पुस्तकामध्ये मी आणलं आणि आधुनिक जे काय आहे त्याचं चिंतन मी पुस्तकामध्ये आणलं. हे सगळं मी करत असताना पुन्हा आम्हाला असं वाटलं की 80 नंतर एक चांगली समीक्षा झालेली नाही, म्हणजे मराठी आधुनिक ह्या सगळ्या साहित्याची. म्हणून एक 1980 नंतरचं मराठी साहित्य स्वरूप आणि समीक्षा ते हे पुस्तक मी आणलं. आणि त्यानंतर 2014-15 मध्ये मी असं आलो की दर वर्षी म्हणजे 16 ऑगस्ट 1982 ला लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. आणि त्या 16 ऑगस्टला काय व्हायचं की पुरवणी निघायची, लोकमत तरी पुरवणी काढायचं, तरुण भारत तरी पुरवणी काढायचं, एक मत तरी पुरवणी त्या निमित्ताने काढायची, किंवा एक जिल्हा निर्मिती झाली म्हणून एक लेख असायचे. किंवा 17 सप्टेंबर आपला मराठवाड्याचा मुक्ती दिन आहे, त्या निमित्तानं स्वातंत्र्य सैनिकावर काही लेख यायचे, म्हणजे आपले लातूर जिल्ह्यातले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत. कधी कधी काय असायचे की दगडे साहेब किंवा अनेक असे सगळे आपली मंडळी, पत्रकार मंडळी काय करायची, लातूरच्या संस्कृतीवर, लातूरच्या इतिहासावर एखादं लेखन करायची. किंवा मधूनच काय व्हायचं, रौप्य महोत्सव लातूरच्या जिल्ह्यात साजरा झाला, त्याची एक स्मरणिका मी पाहिली होती. आणि त्याच दरम्यान लोकमतनं सुद्धा एक स्मरणिका, एक अंक काढला होता, तेही मी पाहिला होता. आणि लातूर बद्दलची एवढी माहिती आपल्याला आहे, जितकं लातूर प्राचीन आहे, लातूरला 2000 वर्षाचा इतिहास आहे. लातूरची संस्कृती, लातूरचा इतिहास, लातूरचा भूगोल, लातूरचं साहित्य, लातूरचे संशोधक, लातूरचं खेळ, क्रीडा,
त्याच्यामुळे इतकं मोठं योगदान आहे, तर आपण लातूरवर एक स्वतंत्र संपादन करावं का, असा एक विचार माझ्या डोक्यामध्ये 2015 साली आला. आणि 2015ला आम्ही लातूर वसा आणि वारसा या पुस्तकाचं काम करायला सुरुवात केली. 2015 पासून आम्ही 3 वर्षे काम केलं आणि 16 ऑगस्ट 2017ला आम्ही हा ग्रंथ लातूरकरांच्या हाती दिला. आता यामुळं काय झालं की हा ग्रंथ इतका म्हणजे वेगळा आहे. आता मीच त्या ग्रंथाचा संपादक आहे म्हणून त्याचं कौतुक करणं हा भाग इथं म्हणजे मला हे बरं वाटणार नाही. परंतु ज्या काही प्रतिक्रिया मला आतापर्यंत आल्या त्या प्रतिक्रिया अशा होत्या की महाराष्ट्रामध्ये बिगर राजकीय संस्थेनं किंवा बिगर राजकीय व्यक्तीनं इतका मोठा जिल्ह्याचा विषय घेऊन एखादा ग्रंथ गॅझेट प्रमाणे संपादित करावा, हे काम अद्यापर्यंत कोणी केलेलं नव्हतं. हे काम तुम्ही केलं, अशा प्रकारचे अभिप्राय मला अनेकांनी दिलेले आहेत. म्हणजे ज्यांना ग्रंथ पोचला किंवा ज्यांनी हा ग्रंथ वाचला त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. कारण की लातूरचं गॅजेट मी थोडं पाहिलंच होतं. त्या गॅजेटमध्ये काही जो भाग यायला हवा होता तो आलेला नव्हता. तो एक प्रकारची मर्यादा नव्हे, परंतु तिथपर्यंत पोचले तरी तो उल्लेख आले नसेल म्हणून ते काम ते मागे राहिलेलं होतं. म्हणून हा एक ग्रंथ आम्ही प्रकाशित केला. सर मी याला थोडं थांबवतो की एवढा मोठा विस्तृत ग्रंथ आहे, जवळपास 815 पानाचा आहे. तर हे निर्मिती करायला किंवा हे संपादन करायला किती कालावधी तुम्हाला लागला? मी आता म्हटल्या पद्धतीने जवळपास 2.5 ते पावणे 3 वर्षे यामध्ये आमची गेली. हे काम करण्यापूर्वी आम्ही काय केलं होतं की लातूर जिल्ह्यातील सगळ्या मराठी विषयाच्या प्राध्यापकांना एकत्र करून मराठी साहित्य संशोधन परिषद आम्ही स्थापन केली होती. आणि त्यानिमित्तानं आम्ही असं ध्येय ठेवलं होतं की लातूरवर आपण एक ग्रंथ काढावा. मराठी प्राध्यापकांनी तो एकत्र येऊन आणि 15 प्राध्यापक आम्ही एकत्र आलो. सगळ्या जिल्ह्यात मिळून समविचारी आम्ही आलो. म्हणजे जिल्ह्यामध्ये जवळपास आपल्याकडं एक 40 प्राध्यापक आहेत, पण ते तेवढे आम्ही समविचारी 15 प्राध्यापक एकत्र आलो आणि आम्ही हा एक प्रोजेक्ट केला. आणि या निमित्तानं आम्ही विषयाची यादी केली. विषयाची यादी आमच्यासमोर पहिल्यांदा एक 30 विषय आमच्या पुढे होते. पण जेव्हा जेव्हा आम्ही कामामध्ये जात गेलो तसे आमच्यासमोर अनेक विषय येत गेले आणि असे जवळपास 75 विषय आम्ही या ग्रंथामध्ये घेतलेले आहेत. आणि एका विषयासाठी मी एका लेखकाला जवळपास 100 वेळेस मी फोन केलेला आहे. कारण की त्यांचं काम, त्यांचा व्यवसाय किंवा ती ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याला तिथं ते डिव्होशन देऊन काम करत असल्यामुळे त्यांना मिळणारा वेळ आणि त्यांना मिळत असलेले संदर्भ शोधणं, हा सगळा प्रवास म्हणजे हा सगळा ताप आम्ही हा सहन केला. यासाठी सहन केला की जे काम होत आहे ते मूलभूत काम होत आहे. हा ग्रंथ आता उद्याच्या काळामध्ये एक लातूरचं डॉक्युमेंट असणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह पुण्याचे वादा गोखले लातूरला आले होते आणि लातूरवर त्यांनी अशी एक प्रतिक्रिया दिलेली होती की लातूर म्हणजे काय, एक साधं गाव आहे. आणि ही प्रतिक्रिया मी एका पुस्तकामध्ये वाचली होती. आणि मी असं म्हणालो की साधं गाव जरी त्या काळामध्ये असेल तर आज लातूरचा जो काही प्रसार आणि वैभव मिळालेला आहे तो खूप मोठा आहे. आणि मी शोध घेता मला असं कळालं की मराठी भाषेचा इतिहास हा साधारणतः 6व्या शतकात सुरू होतो. तो 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या शतका, 11व्या शतकापर्यंत सगळे शिलालेख आहेत मराठी भाषेमध्ये. तर आपल्याही जिल्ह्यामध्ये 11व्या शतकातला शिलालेख गरसुळीचा आहे. म्हणजे शिलालेख आपल्याकडे असेल. दुसरी गोष्ट अशी आहे की एक संगीताचं मोठं प्रस्थ म्हणजे संगीत परंपरा, नाट्य परंपरा, शास्त्रीय परंपरा पुण्याला 1920-25ला सुरू होते. लातूरला सुद्धा 1920-25ला संगीत परंपरा फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं होती. म्हणजे पंचाश्री नावाच्या लातूरच्या व्यक्तीनं ती संगीत परंपरा चांगल्या प्रकारे त्या काळामध्ये त्यांनी संगीत मंडळ काढून जोपासलेली होती. याचबरोबर लातूरचा जो काही हरचंद्र बिरादार हा कुस्तीपट्टू आहे, म्हणजे त्याही काळामध्ये त्यांनी आपलं लातूरचा डंका 7 समुद्रापलीकडे वाजवलेला होता. म्हणजे असं लक्षात आलेलं होतं की लातूरचं कुठलीही बाजू असेल ती अतिप्राचीन काळापासून किंवा मागच्या 100-150 वर्षापासून ती महाराष्ट्रभर देशभर ती गाजती आहे. आणि म्हणून असा एक ग्रंथ आपण तो काढावा असं मला या ठिकाणी वाटलं. आणि मी एक आट टाकली. म्हणजे लेखक मी सगळे याच्यातले जे लेखक आहेत 75 लेखक जे आहेत ते सगळे 75 लेखक त्या
विषयातले त्या विभागातले ते तज्ज्ञ आहेत. एकही लेखक असा नाही की तो त्याच्यातला तज्ज्ञ नाही. आणि मी अशी अट टाकली की तुम्ही भरघोस लिहा, म्हणजे तुम्हाला 10 पानात लिहायचं नाही. तुमचं 10 पानाचं लेखन 100 पानात हरकत नाही, पण मी ते छापणार. परंतु लेखन कसं असलं पाहिजे, सकस आणि संदर्भ मूल्य असलं पाहिजे. काही तुम्ही मनाचं लिहू नका, त्याला संदर्भ द्या, अभ्यास द्या, त्याला पुरावे त्या ठिकाणी असले पाहिजेत. कारण हा ग्रंथ फार मूलभूत असणार आहे. उद्या लातूरचा हा डॉक्युमेंट असणार आहे. आणि मला आनंद याच्यामध्ये आहे की सगळ्या लेखकांनी याला संदर्भ देऊन ते लिहिलेलं आहे. समजा पुस्तकात संदर्भ नसेल तर त्यांनी एखाद्या व्यक्तीने काम करून गेलंय की त्याच्या नातवाची किंवा मुलाची मुलाखत घेऊन लेख लिहिलेला आहे. आता भार्गव मॅडमचं महिला चळवळीमध्ये काम आहे की त्यांनी जे काम केलं ते त्यांनी त्या काळातलं लेखन केलेलं आहे. किंवा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचं काम आहे, ते काम बऱ्याच वेळेस अनेक स्वातंत्र्य सैनिक यामध्ये नव्याने यादी दिलेली आहे. किंवा शैलेश गोजमगुंड यांनी नाट्य परंपरेवर लेख दिलेला आहे. म्हणजे त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये अनेक गावाचा उल्लेख करून ते नाट्य परंपरावर लेख त्यांनी लेखन केलेला आहे. किंवा संगीता मोरे यांचा मठ परंपरेवरला लेख आहे. अतिशय मूलभूत हा लेख आहे. म्हणजे तोही लेख त्यांना अक्षरशः ह्या संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये फिरून मठाला भेटी देऊन त्यांनी ते लेखन केलेलं आहे. म्हणजे हे लातूरचं जे काही वेगळेपण आहे, लातूरला चक्री भजनाची परंपरा आहे, लातूरला देवणी गोवंश आपल्या वेगळा आहे, किंवा लातूर हे राष्ट्रकुटांचं लातूर म्हणून ओळखलं जात आहे. म्हणजे असा अनेक इतिहास लातूरचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं एक आनंद याचा आहे की हे सगळं काम आम्ही लातूरच्या लेखकामधूनच केलं बरं का. याच्यातला एकही लेखक हा लातूर जिल्ह्याच्या बाहेरचा नाही. हा सगळं लेखक लातूरचे आहेत, प्रकाशक लातूरचे आहेत, बाइंडिंग करता लातूरचा आहे, किंवा जो ज्यांनी छापलं तेही लातूरचेच आहेत. आणि यामुळं हे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. पुन्हा सांगायचं असं आहे की लातूरला खूप मोठी संशोधनाची परंपरा आहे. शिवतू बाजाराव पगडीपासून आपल्याला संशोधन सुरू होतं. देवीसिंग चव्हाणांचा अभ्यास खूप मोठा आहे. म्हणजे त्या काळामध्ये ते मराठवाडा विभागात हैदराबादच्या निजामाकडे ते मंत्री होते. म्हणजे इतकंच नव्हे तर जेव्हा मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये सामील झाला तेव्हा मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून देवीसिंग चव्हाण गुरुजींनी त्या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे. औरंगाबादचा कोणी माणूस नाही तर तो लातूरचा माणूस आहे. म्हणजे हे जे भाग्य आहे मराठवाड्याला लातूरला मिळालेलं हे वेगळेपण आहे. म्हणजे हे तोही त्या ठिकाणी नोंद व्हावा म्हणून ते प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. लातूरचं नियतकालिक जे काही आदरणीय डॉक्टर प्राचार्य कुंभार सर चालवतात विचारशाला का, म्हणजे आज त्याला 40 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. म्हणजे आज ही विचारशाला का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक प्रभाव निर्माण करणारं, दबदबा निर्माण करणारं एक त्रैमासिक म्हणून ओळखलं जात आहे. म्हणजे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की मराठवाड्यामध्ये शिक्षण नाही, मराठवाड्यामध्ये वैचारिक परंपरा नाही, मराठवाड्यामध्ये एक मागासलेपण आहे. हे कुंभार सरांनी या माध्यमातून पुसून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपल्या असं लक्षात येत आहे की विचारशलाकामध्ये लेख लिहिण्यासाठी पुण्याच्या विद्वानांना वाट पाहावी लागते. हे सुद्धा लातूरचं वेगळेपण आहे. म्हणजे हे अनेक काम त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. की वाघमारे सरांचं काम मूलभूत आहे, त्यांनी जे विद्यापीठ उभा केलं त्यामध्ये आलं पाहिजे. त्यांनी त्या काळामध्ये राष्ट्रीय सेवाग्रामच्या माध्यमातून चलबुर्गा हे गाव त्यांनी जातीपाती विरहित गाव असलं त्याच्यावर एक लेख आहे. भूकंपाच्या काळामध्ये रणसुभे सरांचं देश पातळीवरलं काम आहे. म्हणजे असे गुंदेकर सरांचं सत्यशोधकी साहित्यामधलं काम आहे. किंवा शेषराव मोहिते सरांचं शेतकरी चळवळीवरलं खूप मोठं काम आहे. प्रारंभ बोराळे सर लातूरचेच आहे, त्यांचं एक वेगळं काम आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं. थॉमस शहाजींदे सरांचं काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे एक नाही असे अनेक काम आपल्याला पाहायला मिळतं. की सोमनाथ रोडे सरांचं काम आपल्याला याच्यामधनं पाहायला मिळतं. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं आहे की एक बाजू नाही, अशी अनेक बाजू आहेत. लातूरवर सहकार चळवळ चांगल्या पद्धतीनं जिवंत ठेवलेली आहे. लातूरची डाळ अख्ख्या जगामध्ये लातूरची तूर डाळ ओळखली जाते. ती फक्त लातूर तूर डाळ एवढंच म्हटलं की ती घेतली जाते. त्याचा ब्रँड तयार झाला की त्याच्यावर शंका व्यक्त केली जात नाही. एवढंच नाही तर लातूरचे अनेक लोक म्हणजे स्टूल लोखंडी इन्स्ट्रुमेंट
हे जगात जातात. इतकंच नव्हे तर लातूरमधून विजयकुमार राठी यांनी तयार केलेला कागद फक्त 2च राष्ट्र खरेदी करतात, एक जपान, दुसरा जर्मनी. इतर राष्ट्र ते कागदच खरोशी इतका क्वालिटीचा कागद त्यांनी फिल्टर कागद तयार केलेला आहे. म्हणजे एक नाही, म्हणजे लातूरचं औद्योगिकरण, लातूरचं सहकार, म्हणजे लातूरची क्रीडा, म्हणजे लातूरचं हैदराबाद आंदोलन, एवढंच नव्हे तर हैदराबाद काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या, मराठा साहित्य परिषदेच्या अधिवेशन झालेली आहेत लातूरमध्ये. आणि त्या अधिवेशनामध्ये निजामाला झुकाव लागलेला आहे. म्हणजे त्याही काळामध्ये म्हणजे लातूरचा माणूस किंवा लातूरची जनता अशी काही साधी नव्हती आणि म्हणून त्यांनी धाडसानं हे सगळं काम केलेलं आपल्याला दिसतंय. म्हणून कुठंतरी ह्या कामाचं नोंद झाली पाहिजे हे मला मनातून वाटलं आणि हे काम मी वेळ देऊन त्याला संशोधनपूर्वक म्हणजे प्रत्येक लेख मी तपासून पाहिलेला. लेख जर म्हणजे थोडा कमी जास्त वाटला तो परत करायचा, पुन्हा त्यांच्याकडनं तो तपासून घ्यायचा किंवा लेखून करून घ्यायचा आणि तो लेख तो पूर्ण करायचा. अशा पद्धतीनं मी ते काम केलेलं आहे. सिटीमध्ये सुद्धा खूप चांगलं काम आहे लातूरमध्ये आहे. म्हणजे नवीन नवीन प्रयोग करण्याची धमक लातूर जिल्ह्यातल्या अनेक युवकांमध्ये आहे. त्याच्यावर रमेश चिल्ले सरांचा लेख सुद्धा आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की देशात आणि महाराष्ट्रात जे जे काही त्या त्या काळामध्ये होतं ते सगळं लातूरमध्ये आपल्याला होतं, ते पाहायला मिळतंय. त्याचे सगळे पुरावे आपल्याला या ग्रंथाच्या निमित्तानं इथं ते मिळत आहेत. सरांच्या एकंदर साहित्य प्रवासाच्या बद्दल आपण विस्तृत माहिती आपण सरांच्या तोंडून ऐकलेलीच आहे. पण उद्या शिक्षक दिन आहे सर, त्या अनुषंगाने मी एक तुम्हाला संयुक्त एक प्रश्न विचारतो की पूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक म्हणजे जवळपास 2-3 दशकापूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यात जमीन आसमानचा फरक झालेला आहे. पूर्वीच्या गुरुजनांबद्दल, मी शिक्षक म्हणणार नाही गुरुजनच म्हणतो, गुरुजनांबद्दल प्रचंड आदर होता, समाजामध्ये होता आणि विद्यार्थ्यांमध्ये पण होता. म्हणजे गुरुजी आपण रस्त्याने जरी चालत दिसले त्यांना तर अक्षरशः साष्टांग नमस्कार करायचे. पण आता हल्ली खूपच भयावह चित्र निर्माण झालं होतं. त्याला काय, कोण जबाबदार आहे? चांगला प्रश्न विचारलेला आहे. शिक्षक दिनाच्या निमित्तानं शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आणि समाजाने यावर खऱ्या अर्थाने चिंतन केलं पाहिजे. नेमकं या सगळ्या व्यवस्थेमध्ये कोण अधिक दोषी आहे हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. 2 दशकापूर्वी किंवा 3 दशकापूर्वी जे शिक्षक होते ते आपण सगळे अतिशय आदर्श, त्यांचा आपण वसा घ्यावा, कुठेतरी त्यांचं मार्गदर्शन घ्यावं किंवा त्यांच्या आदर्शाने आपण वाटचाल करावी अशा प्रकारचे शिक्षक होते का तर ते होते. म्हणजे त्यामध्ये काही दोमत असण्याचं कारण नाही. आज ही परिस्थिती थोडीशी शिक्षकांची बदललेली आहे. त्याच्याबद्दल अनेकांकडनं बोललं जातं किंवा बोललेलं कानावर येतं. याला मला असं वाटतं की समाज आणि व्यवस्था म्हणजे शिक्षण व्यवस्था ह्याला दोन्ही गोष्टी ह्या जबाबदार आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की पूर्वी जो शिक्षक वर्गात होता तो फार कमी होता. म्हणजे शाळा कमी होत्या, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये मोजके सगळं चाललेलं होतं. आता गाव तिथे शाळा तर झालेली आहेच आहे, शिक्षणाचा विस्तार झालेला तर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आजचा हा जो समाज आहे म्हणजे ह्या सगळ्या माध्यमांचा जो काही समाज आहे या सगळ्या माध्यमांचा थोडा काही प्रभाव शिक्षकावर तो असेल. त्याच्यामुळं थोडंसं काही वेगळं आपल्याला ऐकायला आलेलं असेल. परंतु एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की सगळा शिक्षक आजही बदललेला नाही. म्हणजे आजही असे बरेच शिक्षक आपल्याकडे आहेत किंवा बहुतांशी शिक्षक आपल्या असे आहेत की ज्यांनी आपल्या अध्यापन कार्यावर निष्ठा कायम ठेवलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही कसं वागता, म्हणजे शिक्षक कसा वागतो यावर त्या शिक्षकाची, त्या शिक्षण क्षेत्राची प्रतिमा ही ठरलेली असते. कारण या समाजामधला घटक म्हणून शिक्षक हा फार उच्च मानला जातो, तो आदर्श मानला जातो, तो महत्वाचा मानला जातो. म्हणून शिक्षकाचं वागणं हे चांगलंच असलं पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु कदाचित एखाद्या शिक्षकाचं वागणं थोडंसं बिघडतं, आपण ते पाहतो आणि त्यावरती आपली सगळी टीका होते. परंतु तो शिक्षक सुद्धा एक समाजाचा घटक आहे. पण कधी कधी तो चुकत असेल, परंतु समाज जी अपेक्षा करतो जास्तीत जास्त तो शिक्षकाकडनंच करतो आणि ती निश्चितपणाने ती केली पाहिजे. मला आठवतं की माझ्या या सगळ्या शिक्षणाच्या आतापर्यंतच्या काळामध्ये
माझे जे अनुभव आहेत समाजाकडनं आहेत किंवा शिक्षकाकडनं आहेत किंवा माझ्या शिक्षक मित्रांकडनं आहेत ती खूप चांगली आहेत, खूप चांगली. आता आमची जी संस्कृती आहे, आमच्या कॉलेजमध्ये जी काही आमची जी संस्कृती आहे ती इतकी सुंदर आहे की आज आमचं बाहेर 8ला सुरू होतं आणि अगदी बायोमॅट्रिक पद्धत आमच्याकडे आता 5 वर्षापूर्वी आली. त्याच्या अगोदर म्हणजे 2000 पासून आमच्याकडं रजिस्टर ठेवलेलं आहे सर. आणि तुम्ही कधी आलात म्हणजे 8ला कॉलेज सुरू होतं, तुम्ही 8च्या आधी येणं आम्हाला बंधनकारक होतं. आम्ही सगळे 8च्या आधी यायचो. आणि मी आता म्हटल्या पद्धतीनं की मीच नाही तर आमचा सगळा स्टाफ, एकही विद्यार्थी असेल तर आमचं अध्यापन सुरू होतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्राचार्य असो नसो म्हणजे ते कधी येऊ, कारण की 8ला आले तरी हरकत नाही, 10ला आले तरी हरकत नाही. प्राचार्य आहेत म्हणून तास घ्यायचा असं नाही, असो नसो आपण तासावर जाणं, आपलं जे कर्तव्य आहे ते शिक्षणाचं शिकवण्याचं ते पूर्ण करणं, हे असं म्हणजे आम्ही पाहत आलेलो आहोत. आता थोडा बहुत फरक तो असतो, त्याच्याबद्दल आपल्याला काही कारण नाही, कारण की काही गुण संगतीचा, काही गुण वातावरणाचा, काही गुण समाजातल्या दुष्परिणामाचा त्याच्यावर तो होतो. आणि म्हणजे समाजात म्हणजे एकंदर सगळं समाजाचं प्रतिबिंब शिक्षकात उमटतं आणि त्याला एखादा शिक्षक बळी पडतो आणि ते चित्र समाजापर्यंत जाताना समाज मग नावं ठेवायला लागतो. हे असं आहे. परंतु शिक्षक हा कालच्या सारखा नाही आणि तो आता राहणारही नाही ना. जे आता इतक्या सुविधा त्याच्याकडे आल्या, इतक्या त्याला व्यवस्था प्राप्त झाली. पूर्वी कसं शिक्षक त्या गावात जाऊन राहायचे, तिथंच ते अल्प पगार असायचा, ते सगळं करायचं. आता ही सगळी सिस्टीमच बदललेली आहे ना. तर शिक्षक काय म्हणतोय, मी 5 तासाचा शिक्षक आहे आणि सरकार तरी शिक्षकाकडे कुठल्या भूमिकेने पाहतंय सर. म्हणजे 2000ला जी काही विनाअनुदान धोरण आलं आणि जी तासिका तत्वाचं धोरण आलं, हे किती चुकीचं आहे. म्हणजे ह्या तासिका तत्वाच्या धोरणात शिक्षकांनी जगायचं कसं, हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे शासनाने ही तर याकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे. म्हणजे असा कोण माणूस आहे की पदरचं आपल्या घरचं खाणं पिणं करून तो अध्यापन करेल आणि वर्षाच्या शेवटी म्हणजे आता जरी महिन्याला मिळत असली पगार, तर म्हणजे 10-15 वर्ष त्या शिक्षकांना प्राध्यापकांना तासिका तत्वावरल्या शेवटी पगार मिळालेला आहे, तेही 250 रुपये. म्हणजे या 250 रुपयावर तो शेवटी तो करायचा, म्हणजे त्याला पर्यायानं दुसरा रोजगार बघणं आवश्यकच आहे. म्हणून ही जी पद्धत आहे म्हणजे शिक्षण क्षेत्राकडे हे आपल्याला अनेक दुष्परिणाम आहेत, अनेक प्रकारचे सर्वे त्याच्या पाठीशी आहेत, निवडणुका त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही. अवांतर काम आहे. खिचडी त्याच्याकडे आलेलीच आहे. मला सांग, त्यांनी म्हणजे कुठल्या पातळीवर त्या शिक्षकांनी जनगणनेचं काम त्याने त्याच्याकडे दिलेलं आहे. कुठल्या पातळीवर शिक्षकांनी लढा द्यायचा, म्हणजे शिक्षण अध्यापन कार्य पूर्ण करायचं का या सगळ्या शासनाच्या असलेल्या योजनेला त्याने सहाय्य करायचं, म्हणजे हाही मोठा प्रश्न. निश्चितच त्याच्याकडे दुर्लक्ष होतच होतं, असं होतं. सर, शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक, समाज आणि शासन किंवा प्रशासन यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? शिक्षक दिनाच्या निमित्तानं सगळ्यात जास्त अपेक्षा सरकारकडनं आहेत. कारण सरकारने हा निर्णय पहिल्यांदा घ्यावा की शिक्षक भरती त्यांनी करावी. आणि ही शिक्षक भरती करत असताना त्याच्यामध्ये खूप चांगली पारदर्शकता असणं आवश्यक आहे. कारण की कोणतंही सरकार हे सक्षमच असतं, परंतु आजची सरकार काय करत आहेत, नोकर भरतीचं कुणाकडे तरी कंत्राट नेमतायत. आणि आपल्याला तर माहिती आहे की या कंत्राटाच्या माध्यमातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, बिहारमध्ये झालेला होता, अनेक राज्यामध्ये झालेला, राजस्थानमध्ये झालेला होता, अनेक शिक्षण घोटाळे झालेलेच आहेत. परंतु भरती करत असताना की पूर्वीच्या पद्धतीने भरती असायची, म्हणजे एक त्याला कलेक्टर लेवलचा, सचिव लेवलचा एक माणूस नेमा, त्याला लोकसेवा आयोगासारखं त्याला एक मंडळ तयार करा, त्याकडून प्रश्नपत्रिका काढून घ्या, त्याला झटती घेऊन मध्ये सोडा, प्रश्न तयार करा, एक पारदर्शकता ठेवा. आणि ज्या ज्या लोकांनी परीक्षा दिली त्याला तुम्ही ऑनलाईन करा ना, त्याचे जे नंबर आहे त्याला जे गुण पडले ऑनलाईन करा. किती लोकांची भरती, 100 लोकांची भरती, तुम्हाला 200 लोक मुलाखतीसाठी निवडा, त्यातून 100 लोक तुम्ही तुमच्या मुलाखतीवर त्या गुणावर तुम्ही निवडू शकता. म्हणजे हे सरकार करू शकतं.
परंतु सरकार काय करतंय की त्याला कुणाकडे तरी ते कंत्राट देत आहे आणि ती कंत्राटीमध्ये अपप्रकार आपल्याला सुरू आहेत. म्हणजे आपल्याला पाठीमागे तुपे नावाच्या माणसाने यामध्ये किती भ्रष्टाचार केला आपल्याला माहिती आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सरकारने विनानुदान धोरण जे आहे त्याने ते पूर्णतः बंद करावं. एक तर शाळा तुम्हाला द्यायची आहे ते असे निकष लावून तुम्ही द्यावेत आणि देतानाच तुम्ही ती शाळा पूर्ण अनुदानावर द्यावी. ते इंग्रजी शाळा असेल किंवा ते मराठी माध्यमातली शाळा असेल आणि त्याच्यावर जो वर्ग म्हणजे प्राध्यापक शिक्षक वर्ग जो भरायचा आहे तो निकष लावूनच तुम्ही तो भरावा. म्हणजे जेणेकरून त्याचं शोषण होणार नाही, म्हणजे आर्थिक शोषण होणार नाही, मानसिक त्याचा त्रास होणार नाही आणि त्याला नोकरीची शाश्वती मिळेल. म्हणजे आज शिक्षण क्षेत्रामध्ये काय होतंय सर, एका प्रकारे या विनानुदान धोरणामधनं आणि इंग्रजी शाळांमधनं एक गुलामी येऊ लागली गेलेली आहे. आज सगळ्या इंग्रजी शाळांचा जर आपण शोध घेतला तर त्या स्वायत्त आहेत. तिथं कशा पद्धतीचं चाललेलं आहे अध्यापन, म्हणजे त्यांचीच तिथं म्हणजे मॉनिटरिंग त्यांचीच आहे. म्हणजे त्यांच्या आपल्याला शंका घेण्याचं कारण नाही. पण जेव्हा आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही शिक्षण व्यवस्था राबवतो किंवा संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिक्षण व्यवस्था राबवतो, त्यातला जो वर्ग आहे तो जसा तत्पर असावा तसा तिथलाही तत्पर असावा. त्याची प्रश्नपत्रिका तशाच प्रकारची सक्षम असावी, त्याचा जो स्टाफ आहे तसाच तो पात्रता क्वालिफाईड असावा. हे त्या ठिकाणी असं करावं आणि ह्याच्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं. 2000 सालापासून म्हणजे आज 20-20 वर्षापासून लोक विनानुदान धोरणावर काम करत आहेत. कुणाला 20% मिळालेलं आहे, कुणाला 20% मिळालेलं सुद्धा नाही. तर या लोकांची मानसिकता समजून घ्यावी, ते त्यांनी बंद करावं. दुसरी गोष्ट अशी आहे की समाजाने सुद्धा हा एक लढा म्हणून त्याला लक्ष दिलं पाहिजे. कारण की जे आमदार आहेत, जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, हे समाजामधूनच जातात. हे समाजाचेच प्रतिनिधी आहेत. समाजाचे काय प्रश्न आहेत हे त्यांनी तिथं शिक्षकाचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, मजुरांचे असतील, म्हणजे हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे तो शिक्षक आमदार असो की तो कुठल्याही आमदाराने तो त्या ठिकाणी गांभीर्याने तो मांडला पाहिजे. तो भाग आहे. म्हणून समाजाने तिथं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हाही भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमधलं समजा जिल्हा परिषदेची शाळा आहे, म्हणजे सरपंचाचं सुद्धा काम आहे म्हणजे ही आपली शाळा कशा प्रकारची पूर्ण आहे. म्हणजे आता किचन शेड बांधायला दिलं, त्यामध्ये आमचा काय सहभाग आहे तो त्यांचा सहभाग गुणवत्तेचाच असावा. हे जेव्हा आपल्या देशामध्ये सुरू होईल तेव्हा आपला देश नक्कीच प्रगती करेल. आजही तो करतोय, पण रडत पडत न करता त्यांनी ती गतीनं केली पाहिजे. म्हणून याच्यात पहिली जबाबदारी शासनाची, दुसरी जबाबदारी समाजाची, तिसरी जबाबदारी ही शिक्षकाची आहे. शिक्षकाने एकदा हा पेशा स्वीकारला तो त्यांनी तो सतीसवान समजून निष्ठेने तो प्रामाणिकपणे तो पार पाडला पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट त्यांनी शोधला नाही पाहिजे, हे सुद्धा त्यांनी अपेक्षित आहे. म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्तानं जे आम्ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी आम्ही हा दिवस साजरा करतो आणि हा सन्मान करतो. म्हणजे ती जी प्रगती आहे ती जे त्याच्या प्रती जे शिक्षण व्यवस्थेप्रती आपलं जे योगदान आहे ते आम्ही भरभरून दिलं पाहिजे. कारण राष्ट्र घडतं ते शाळेमध्ये, राष्ट्र घडतं ते शिक्षकाच्या संस्कारामध्ये, राष्ट्र घडतं ते शिक्षकांच्या बुद्धीमध्ये, शिक्षकाच्या अध्यापनामध्ये. म्हणून शिक्षक हा घटक राष्ट्राचा, समाजाचा तो मूलभूत घटक आहे. या घटकाकडे शासनाने प्राधान्याने लक्ष द्यावं. सर, एक आपल्याला थेट प्रश्न विचारतो की मध्यंतरी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी एक वादग्रस्त विधान केलं, ते खूप व्हायरल झालेलं आहे की शिक्षकांच्या अवांतर असेल, कामाच्या संदर्भात असेल, त्यांच्या एकंदर नोकरीच्या संदर्भात असेल. हे ठीक आहे म्हणण्यापेक्षा चांगलं का वाईट हे शिक्षक ठरवतील. पण त्याचबरोबर त्यांनी खूप वादग्रस्त असं एक विधान केलेलं आहे की शिक्षक आमदार किंवा पदवीधर आमदार हे पदच रद्द करावं. तर याबद्दल तुमचं मत काय? आता आमदार साहेबांनी हे कुठल्या भूमिकेतून विचार मांडलेला आहे हे काही माहिती नाही, परंतु शिक्षक आमदार हा असला पाहिजे आणि पदवीधर आमदार पण असला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याचं कारण आहे की एकूण सगळ्या आमदारापैकी शिक्षक आणि पदवीधर दोनच आमदारकी आहेत आणि हे घटक हे समाजामधले बहुसंख्याकांना आहेत.
की डॉक्टरकी मधला आमदार नाही, इंजिनिअरिंग मधला आमदार नाही, वकिली मधला आमदार नाही. कारण हे सगळे काय आहेत, हे व्यावसायिक वर्ग आहे. पण शिक्षक असा एक वर्ग आहे की तो अध्यापनामध्ये असतो, तो अध्ययनामध्ये असतो, समाजातला तो समाजामध्ये तो राहतो आहे. हा बहुसंख्याकांना वर्ग आहे, याचे काही प्रश्न वेगळे आहेत. आणि हा सगळा जो काही शिक्षक आमदार म्हणून आहे तो शिक्षकाचा एक प्रतिनिधी आहे. तो अलीकडचा शिक्षक आमदार तो प्रतिनिधी आहे का पक्षाचा हे महत्वाचं नाही, परंतु शिक्षकाचा तो प्रतिनिधी आहे. आणि मुळामध्ये की शिक्षण व्यवस्थेचा विस्तार आणि शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता ही त्या व्यक्तीमधनं पुढे आली पाहिजे. आणि ते प्रश्न मांडण्यासाठी तो आमदार आहे. दुसरा जो पदवीधर आमदार जो आहे की या समाजामधला जो युवक वर्ग आहे त्याचं नेतृत्व ते आमदार करतात, पदवीधर आमदार. म्हणून या युवकांचे काय प्रश्न आहेत, युवकांची वाटचाल कशा पद्धतीने असावी किंवा कशी आज होत आहे, ती कशी असली पाहिजे, त्याच्या काय मागण्या आहेत, किंवा या सगळ्या देशाप्रती किंवा ह्या सगळ्या असलेल्या सामाजिक समस्याप्रती आज युवकांचं काय आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पदवीधर आमदार त्याच्यासाठी आहे. पण पदवीधर आमदारांनी ह्या सगळ्या युवकांचं संघटन, या सगळ्या युवकांच्या मागण्या, या सगळ्या युवकांच्या समोर असलेल्या समस्यांचा अभ्यास करून तो विधिमंडळात मांडावा, यासाठी पदवीधर आमदाराची नेमणूक ही आपल्याकडं जाणीवपूर्वक महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. ती अशी असायला पाहिजे. तर प्रश्न असा आहे की पदवीधर हे सगळे प्रश्न घेऊन तिथं उभे टाकणं आवश्यक आहे आणि ते टाकले पाहिजे. ती सक्षमता ते आपल्याला त्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे आणि ती असावी, हा प्रश्न आहे. म्हणून ते आमदारकी आहे. आमदारकी असल्या ते त्या म्हणजे विनाकारण दिल्या तर रद्दच करावे, आता काही कामच नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे. ते अगदी या व्यवस्थेला म्हणजे ह्या निर्माण केलेल्या व्यवस्थेला ते विरोध करण्यासारखं आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण जरूर नोंद कराव्यात. आणि आपणास विनंती करतो की माध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.